विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। दाखल तक्रारीचा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसेच महिलेची मैत्रीण आणि बहीण यांची माहिती घेतली। चौकशी दरम्यान महिलेची कसून विचारपूस करण्यात आली असता तिने अशी कोणतीही घटना घडली नसल्याची कबुली दिली। आरोपी महिला आणि तिचा प्रियकर हे 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून या प्रकरणात संगनमताने कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दरम्यान आरोपी क्रमांक 2 वर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता। या कारवाईत महिला व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोटा घटनाचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता। त्यात DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ACP श्री पवार यांच्या पूर्ण चमूने व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले असा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे।